श्रीराम टाइम्स मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रभाग क्रमांक 6 मधील नर्मदा नगर येथे बंदिस्त गटार व रस्ता काँक्रीकरणाच्या या कामाचे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन। वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळाच्या महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा। लुंबिनी वन परिसर येथे बौद्ध धर्मीय उपवर वधूवर परिचय मेळावा संपन्न। आणि मालपूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत जागतिक महिला दिन साजरा। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील देवपुरातील वलवाडी परिसरातील प्रभाग क्रमांक 6 येथील नर्मदा नगर येथे जिल्हा नगरोत्थान योजनेअंतर्गत बंदिस्त गटार व रस्ता काँक्रीकरणाच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या हस्ते संपन्न झाला। धुळे शहरातील देवपुरातील प्रभाग क्रमांक 6 मधील वलवाडी परिसरातील नर्मदा नगर येथे जिल्हा नगरोत्थान योजनेअंतर्गत बंदिस्त गटार व रस्ता काँक्रीकरणाच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाला। गेल्या अनेक वर्षापासून या परिसरात कुठलाही रस्ता व गटारी नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत होते, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनाही मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या। सदर रस्त्याबाबत परिसरातील नागरिकांतर्फे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते। त्याची दखल घेत सदर रस्ता मंजूर करून घेण्यात आला। सदर रस्ता काँक्रीकरण व बंदिस्त गटारीच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, डॉक्टर दिनेश बच्छाव, वलवाडीचे माजी सरपंच गुणवंत वाघ, धीरज पाटील, युवक काँग्रेस सचिव राहुल माने, शिवसेना प्रमुख शैलेश सोनार, प्रकाश बदाने, नाना बदाने यांच्यासोबत कॉलनीतील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहिल्याच कामाचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे। मला आनंद आहे की लवकरात लवकर पावसाळ्याच्या पूर्वी हे काम निश्चितपणे हे पूर्ण होईल आणि आपला जो काही रस्त्याचा बंदिस्त गटारीचा जो प्रश्न होता तो निश्चितपणे मार्गी लागेल। आपल्याला खऱ्या अर्थाने हा जो परिसर आहे वलवाडी म्हणजे मोठा परिसर आहे। मी महानगरपालिकेमध्ये आयुक्त मॅडम त्यांच्याबरोबर देखील मीटिंग घेतली होती आणि त्यांना मी सांगितलं की वलवाडी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येत आहे आणि तेथील जे काही रहिवासी आहेत ते आपल्याला ज्या काही आपल्या पाणीपट्टी असतील, कर असेल ते रेग्युलर भरताय, परंतु तिथे कुठलीही सुविधा नाही। त्यावेळी मॅडमने सांगितलं की इथली कामं जर करायची असतील तर मॅडम नुसते रस्त्याचे जरी कामं म्हटले तरी 300 कोटीचा निधी अपेक्षित आहे आणि महानगरपालिकेकडे एवढा निधी नाही आहे। तर त्यांना मी सांगितलं की मला तुम्ही पत्र द्या, त्याप्रमाणे आपण सन्माननीय महाराष्ट्र शासनाला, मुख्यमंत्री महोदयांना आपण सांगू। परंतु हे काम आपण हाती घेत असताना आता सांगितलं की धुळे शहरातील देवपुरातील वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला, वाणिज्य व BCA महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। यावेळी वार्षिक पारितोषिक वितरणी करण्यात आली। धुळे शहरातील देवपुरातील वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला, वाणिज्य व BCA महिला महाविद्यालय येथे जागतिक महिला दिन व वार्षिक पारितोषिक वितरणाचा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता अजमेरा या उपस्थित होत्या। प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वती देवी, सावित्रीबाई फुले व स्वर्गीय सूर्यकांत अजमेरा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। प्रास्ताविकात प्राचार्य डॉक्टर DZ चौधरी यांनी माहिती दिली। प्रमुख अतिथी डॉक्टर मंजुषा क्षीरसागर, संस्थेच्या अध्यक्षा स्मिता अजमेरा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता अजमेरा, उपाध्यक्षा मेघा कामेरकर, प्राचार्य डॉक्टर DZ चौधरी, प्राचार्य डॉक्टर मंजुषा क्षीरसागर, डॉक्टर RK शिंदे, डॉक्टर विनोद उपरवट, प्राध्यापक डॉक्टर सरबजीत चिमा, प्राध्यापक दिनेश खंडारे, डॉक्टर महादेव जमदाडे, प्राध्यापक राजेंद्र ब्राह्मणे, प्राध्यापक अनिल माळी, प्राध्यापक गुलाब पाटील आदी उपस्थित होते। राज्यस्तरामध्ये तिची निवड झाली। ज्या 5 विद्यार्थिनींची निवड झालेली होती पूर्ण राज्यामध्ये, त्याच्यातून माधवी गोडसे नावाची विद्यार्थिनी, तिची पण निवड झाली। खास म्हणजे खऱ्या अर्थाने महाविद्यालयासाठी सुद्धा एक गौरवाचे क्षण आहे। नंबर 2 आमच्या NSSच्या कार्यक्रम अधिकारी
अस्मिता इंगोणेकर मॅडम यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे यावर्षी. त्यांच्या माध्यमातून एक विद्यार्थिनी रेणुका वाले या विद्यार्थिनीला सुद्धा परेडसाठी दिल्लीला जाण्यासाठी संधी मिळालेली होती, पण थोड्याशा मार्कांनी ती मागे पडली, जाऊ शकली नाही. परंतु विद्यापीठामध्ये आणि नांदेडला 2 ठिकाणी त्या प्रयत्नामध्ये ती थोड्या मार्कांनी फक्त मागे पडली. परंतु तरी सुद्धा जे काम झालेलं आहे यावर्षी महाविद्यालयाने ते अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आणि क्रीडा स्पर्धेत देखील आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे. राष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी गोल्ड मेडल, नंतर सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल त्यांनी मिळवलेले आहेत. जवळजवळ 200-250 पेक्षा जास्त बक्षिसं आमच्या या विद्यार्थिनींनी मिळवलेली आहेत. तर सगळ्या विद्यार्थिनींना या वार्षिक पारितोषिकच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुढील कार्यक्रम लुंबिनी बहुउद्देशीय संस्था व गुंजन महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साक्री रोडवरील लुंबिनी उद्यान व बुद्धविहार लुंबिनी परिसर येथे रविवारी बौद्ध समाजाचा उपवर वधूवर परिचय मेळावा संपन्न झाला. धुळे शहरातील साक्री रोडवरील बुद्धविहार लुंबिनी वन परिसर येथे लुंबिनी वन बहुउद्देशीय संस्था व गुंजन महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध समाजातील उपवर वधूवर परिचय मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. सदर मेळावा 3 सत्रात घेण्यात आला. प्रथम सत्रात सकाळी 10 ते 11 वधूवर नोंदणी करण्यात आली. दुसऱ्या सत्रात 11 वाजेपासून प्रत्यक्ष वधूवर व त्यांचे कुटुंबियांचा परिचय करून घेण्यात आला. तिसऱ्या सत्रात संपूर्ण कुटुंबासह प्रत्यक्ष भेटी व एकमेकांशी ओळखी करून घेण्यात आल्या. मेळाव्यात खानदेशासह मराठवाडा, विदर्भ, गुजरात, मध्य प्रदेशातील विविध पदांवर कार्यरत असलेले पदवीधर, पदव्युत्तर शिक्षित तसेच सरकारी, निमसरकारी, प्रथम वधूवर, घटस्फोटित, विधुर, दिव्यांग, 10वी-12वी शिक्षण घेतलेले उपवर वधू एकत्र आलेले होते. या मेळाव्यात 10 पेक्षा जास्त जोडपी मिळाली तर बौद्ध धम्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी प्राध्यापक ईश्वरचंद्र खैरनार, राजेंद्र थोरात, अशोक वाघोदे, बीबी साळवे, संगीता खैरनार यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. असलं तरी तुम्ही ते ऍक्सेप्ट करा. त्या मुलाचं शिक्षण बघा, त्या मुलीचं शिक्षण बघा, जोडता येतात हे बघा. आणि महत्वाचं म्हणजे माणसं बघा. तुम्ही प्रेमळ माणसं तुम्ही जर जोडले तर आयुष्यभर तुम्हाला प्रेम मिळत राहील, आनंद मिळत राहील आणि ते सक्सेसफुल मॅरेज होत राहील असं मला वाटतं. या ठिकाणी एक छोटं उदाहरण देतो. समाजामधलं कधी कधी थोडं वाईट चालली होती किंवा वाईट गोष्टी सुद्धा घडतात, पण त्यांना सुद्धा आपले हे समाज धोरण कसं त्यांना दाबून ठेवतात आणि त्यांना गप्प करतात याचं मी एक छोटं उदाहरण देतो. मित्र, या आपल्या लुंबिनी बुद्धविहारचं सर्व आणि त्यांनी उभं केलं ते भैयासाहेब पवार त्यांनी सांगितलेला किस्सा. एक 10वी पास झालेला मुलगा, आपल्या समाजातला मुलगा, आणि कर्मधर्म साहेबांना त्याला कोर्टामध्ये शिपाईची नोकरी मिळते मित्र. मग साहजिकच आपले नातेवाईक वगैरे त्या ठिकाणी त्यांच्याकडे नातं जोडण्यासाठी जातात. आमची मुलगी ही ती आहे. तर त्या मुलाचा वडील आणि तो मुलगा म्हणतो तो 10वी पास झालेला, कसा बसा 35% 40% पास झालेला असेल, तो मला म्हणतो मला BSc मुलगी पाहिजे. मित्र, कुठे जुळतं काय हे? तर हा जो प्रकार आहे ना आपल्या समाजामध्ये तुम्ही कधीच घडू नका देऊ. योग्य पद्धतीने योग्य जोडेल तेच. मी तुम्हाला ते पण म्हटलं की 19-20 असेल तरी चालेल. पुढे आयुष्यामध्ये तुम्हाला करता येतं ना. आज जर तुम्ही BA, BSc, BCom असाल तर पुढे तुम्हाला M.Com करता येईल, नेट सेट करता येईल, PhD करता येईल. अनेक असे मोठे मोठे उदाहरणं आहेत या ठिकाणी. आणि तुमच्यामुळेच आपला समाज हा पुढे समृद्ध होणार आहे, मोठा होणार आहे. या ठिकाणी जमलेले जे सर्व अतिशय श्रेष्ठ मंडळी त्यांचं मी थोडं मानगी दाखवून उदाहरण देतो. झालते साहेब, ॲडव्होकेट झालते साहेब, त्यांचे वडील ॲडव्होकेट आणि मला वाटतं धुळे जळगाव जिल्ह्याचे पहिले ॲडव्होकेट असावे, कदाचित निळे साहेबांच्या सोबतचे असावे. फार मोठं काम केलं त्यांनी आणि आता सरी काम करतायत. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक 1 येथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा क्रमांक 1 येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला पालक सपना वाघ ह्या उपस्थित होत्या. प्रास्ताविकात मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी यांनी पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याबाबत माहिती दिली. शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य ज्योती पाटील, वंदना सामुद्रे यांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिला मातांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, शिक्षक चंचल नागरे, वंदना सामुद्रे, मयुरी मोटे, भीमराव इंदवे आदींनी विशेष परिश्रम घेतले. पहिला दिवस मातांचा सन्मान सोहळा करण्यात आला. यात आमच्या भगिनी
सामुद्रे मॅडम, मोडे मॅडम, नागरे सर आणि इंगळे सर यांनी सहकार्य केले. सावित्रीबाईबद्दल आम्ही मातांना 2 शब्द सांगितले. तसेच त्यांचा 4 श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसंच सेल्फी पॉईंटमध्ये सुद्धा त्यांची सेल्फी फोटो काढण्यात आला. अशा प्रकारे आमच्या या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात आजचा महिला दिवस साजरा केला आहे. पुन्हा एकदा जर ठळक घडामोडींवर. प्रभाग क्रमांक 6 मधील नर्मदा नगर येथे बंदिस्त गटार व रस्ता काँक्रीकरणाच्या कामाचे खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन. वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळाच्या महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा. लुंबिनी वन परिसर येथे बौद्ध धर्मीय उपवर वधूवर परिचय मेळावा संपन्न. आणि मालपूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत जागतिक महिला दिन साजरा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.